हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो चिक. पहिला बॉल व्हाईट बॉल. समीर भोईर गोलंदाजीसाठी आलेत. आघाडीसाठी आपण बघत आहोत स्ट्रायकर इनवरती योगेशला. या बॉलला चांगला बॉल, वेग आहे, परफेक्ट वाईड यॉर्कर. पहिला बॉल आलाय वाईड, तदनंतर आलाय डॉट बॉल. या बॉलला आणखीन एक चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बरोबर बाहेर टाकलाय. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय बॉल. ते डेस्टी रक्षकाच्या दृष्टीनं सुरुवात थोडी खराब होती समीरची, पण तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्याने टाकलेले आहेत. बिग बॅटल, बॅटल ऑफ द नाईट. जनमान बांदिवली आणि त्यांच्या विरोधात जय गावदेव झुगरेवाडी. आणखीन एक चांगला बॉल खाली राहिला, अनइवन बाउन्स. बीट केलं त्या ठिकाणी बॅटरला. सलगचा तिसरा डॉट, सलगचा तिसरा निर्धाव आणि सध्या धावसंख्या स्थिर. अवघी 1 धाव दाफलकर, माफक 1 धाव. चौथा डॉट बॉल आलेला आहे ऋतिक माडसेच्या मॅच विनिंग इनिंगसाठी. स्वर्गीय रुपेश बोंद्रे यांच्या स्मरणार्थ अर्जुनदादा बोंद्रे यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज. ऋतिक या आपलं कॅश प्राइज कलेक्ट करा. या बॉलला आणखीन एक चांगला बॉल, पूर्णपणे डॉमिनेट केलंय. पहिल्या षटकात समीरनं मात्र दबावात आणलंय. ते स्ट्रायकर इनवरती बॅटर योगेश पारदीला. व्हॉट बॉलिंग. पहिला बॉल लाईन खराब होती, वाईट बॉल. तदनंतर मात्र लेंथमध्ये कमालीची ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेगाबरोबर टप्पा, अचूकता, अनुशासन, लयबद्धता, विविधता. महत्वाचा सामना आणि या सामन्यात मात्र पहिल्या षटकात अवघ्या 2 धावा खर्च करत समीर भोईरनं कमालीची सुरुवात करून दिली आहे ती जनमान बांदिवलीला. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, माफक 2 धावा दाफलकावर. जयगावदेव झुगरेवाडी संघ पहिल्या डावात बॅटिंग करत असताना टॉस जिंकत ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंगचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि पहिल्या षटकात 5 डॉट, 1 सिंगल, 1 वाईड एकंदरीत बनल्या गेल्या त्या 2 धावा. षटक आता मार्ग शोधतोय. दुसरं गोलंदाजीसाठी वैभव दाखल होताना पाहायला मिळतात. यापूर्वीचा जो सामनावीर पुरस्कार आपण दिलाय ऋतिक माडसेला, त्याच्यासाठी 500चं कॅश प्राइज आहे. स्वर्गीय रुपेश बोंद्रे यांच्या स्मरणार्थ अर्जुनदादा बोंद्रे यांच्या वतीनं ऋतिक या आपलं 500चं कॅश प्राइज कलेक्ट करा. 2 धावा दाफलकावर षटक सुरू होते. दुसरं वैभव बॉलिंग मार्कवर. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात धावासाचा स्टार्ट मिळाला नाही, पण आता अपेक्षा आहेत योगेश कळांनी वैभवकडून. या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल, बरोबर मिडल आणि लेगस्टिक वरून टप्पा घेत निघालाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. संघर्ष 11 गवाळी संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल झालेला आहे. मात्र त्यांच्या विरोधात कुठला संघ आता यानंतरच्या मॅचमध्ये आमनेसामने असतील या सामन्यावरती आता त्या टीमचं देखील लक्ष लागलेलं आहे. आता मिस्टर स्टोक बॉल हवे, झेलची संधी पण वॅकंट एरिया. क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, थ्रो खराब आहे. बॅकअप आलाय, मात्र 2च धावा मिळताना दिसेल. 2 धावेसहित सध्या एकूण 4 धावा दाफलकावरती. 4 ऑन बोर्ड. 8 चेंडूचा सामना केला योगेश पारदीनं. 3 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. डॉट बॉल पर्सेंटेज त्याच्या विरोधात कमालीची वाढलेली आहे. टॉपिच बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र तो बनेल दर्शक. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार.
वैभव आघाडीसाठी दाखल झालाय. अजूनही नॉनस्ट्रायकर रेनला एकही बॉलचा सामना त्यानं केला नाही. या वेळेला खोला टाकलाय बॉल, परफेक्ट ब्लॉक होल. यष्टी रक्षकाकडून बॅकअप आलाय. चांगला बॉल होता, चांगली गती आणि चांगला वेग. डॉट बॉल. षटक समाप्तीची घोषणा दुसऱ्या षटकात आल्यात. एकंदरीत 8 धावा 2 षटकात बनल्या 10 विदाउट एनी विकेट लॉस. अंतिम अखेरचं षटक 12 चेंडूत 9 योगेशनं बनवलेले आहेत. थोडा तो टेन्शनग्रस्त झालेला आहे. डॉट बॉल पर्सेंटेज त्याच्या विरोधात वाढलेली आहे. मात्र आता वैभवला अंतिम षटकात काउंटर अटॅक करावा लागेल. तर गोलंदाजीसाठी मात्र टीमचा ट्रम्प कार्ड, ज्यानं मागच्या सामन्यात निर्धाव षटक टाकलं, एक विक्रम आपल्या नावावरती नोंदित केला. नयन भोईर बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल स्विच इटचा अटेम्प्ट, पण अंपायर सिग्नल. आता रिव्ह्यूची मागणी, ऑफिशियल रिव्ह्यू आहे. या सिरीज पंचांनीच रिव्ह्यू घेतला, कारण गोलंदाज डेंजर झोनमध्ये आला. त्याच कारणासह आता मदत मागितलेली आहे ती टीव्ही अंपायरची. हे सिटीज वाईट बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल, एक्स्ट्रा धाव आता मिळताना दिसेल. आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या धावा दाफलकरती पाहायला मिळत आहेत त्या 11. 11 ऑन बोर्ड. आता पुन्हा एकदा रिव्ह्यू, टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. आय थिंक आता नाही रिव्ह्यू आता कॅन्सल होतोय. बॅक टू बॅक सेकंड वाईड. आणखीन एक अतिरिक्त धाव, धावसंख्या 12. धावा 12 बनलेल्या आहेत. या षटकात बॅक टू बॅक 2 वाईड आले. थोडं प्रेशर गोलंदाज नयनवर. वैभवकडे स्ट्राईक आहे. किती धावा बनतील हे आता पाहायचंय. या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, बॅटर बीट, विकेट किपरही बीट. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाची अजूनही धडपड. सूर्य 22चा सिग्नल येतोय. एक अतिरिक्त धाव आणि धावसंख्या सध्या धावफलकावरती एक अंकित झाली ती 13. 13 ऑन बोर्ड. ओ स्विंगिंग यॉर्कर, शाहरुखाने चित केलं योगेशला. क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त. पहिला धक्का 13ला. जयगावदेव झुगरेवाडीला फलंदाज बाद. या रिप्ले आपण पाहूयात. ओव्हर द विकेट नयन आले. बॅट्समनला फॉलो केलं. शफनोल खेळण्याचा प्रयत्न, पायावर आदलला बॉल आणि तदनंतर मात्र बरोबर ऑफस्टिक वरती जाऊन आदलतोय. सिरीज रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. योगेश यांचं स्ट्रगल सुरू होतं, मात्र 13 चेंडूत 9 धावेचं योगदान महत्त्वाच्या सामन्यात देत असताना ते बाद झालेले आहेत. नवीन बॅटर प्रवीण सावला सध्या बॅटिंग करण्यासाठी स्टॅकरेनला दाखल होतोय. वैभव त्याची सोबत देतोय. अजूनही 4 चेंडू पहिल्या डावाचे बाकी आहेत. पाहायचं किती धावेपर्यंत मजल मारेल संघ जयगावदेव झुगरेवाडी. बॉलर तयार होत आहेत नयन. या वेळेला चांगला बॉल लेंथवर पडल्याबरोबर थोडा खाली राहिला. अनइवन बाउन्स. हे सिरीज असमतोल उछाल या खेळपट्टीवरती आहे आणि त्याचा फायदा सध्या मिळतो तो गोलंदाज नयनला. आणखीन एक डॉट. धावा स्थिर. 13 धावा. स्लोवर वन. चांगला लेग ब्रेक, फिंगर मोड केलेत. रनआउटचा चान्स बनलाय. थ्रो खराब आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तोही फसलाय. दुसरी धाव हवी आहे आणि आता तीही मिळेल. तिसरीचा प्रयत्न चालवलाय, पण आता तुर्तास फलंदाजानं माघार घेतलेली आहे.
एकही धाव नव्हती त्या ठिकाणी. विकेट किपरकडून गलथानपणा, बॅकअप आलं नाही, मिड ऑफला ओव्हर थ्रो झाला आणि तोपर्यंत 2 धावा विथ द हेल्प ऑफ बाईज या मिळताना दिसत आहेत. 2 धावेसहित सध्या एकूण 15 धावा धावफल कव्हर. स्टील 2 टू गो. धावा कशा आहे का येवनात, परंतु आता त्या येणं गरजेचं बनलेलं आहे, लाभदायक बनलेलं आहे जयगावदेव झुगरेवाडी टीम करता. शफल झाले, ऑन साइडला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. संदीप यांचं चांगलं जजमेंट. या क्षेत्ररक्षकाने देखील आज जबरदस्त कामगिरी केली आहे. ओव्हरऑल नाईट मध्ये त्याची कौतुकास्पद कामगिरी. आणि आणखीन एक फलंदाज आता बाद होतोय. प्रवीण आल्या पावली, खातं खुलं न करता माघारी. आणखीन एक विकेट. नवीन बॅटर करण बॅटिंगसाठी दाखल होतोय. करणला आता लास्ट बॉलवर रन बनवाव्या लागतील. आतापर्यंत बनलेल्या आहेत त्या 15 धावा, 15ला विकेट, 2 पडलेल्या आहेत. स्टील 1 टू गो. या वेळेला ड्राईव्ह केल्या, बॉल लॉंग ऑफ कडे, फिल्डर उपस्थित, थोडी मिसफिल्ड. एक धाव बनली आहे, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. आता तिसरीच्या शोधात आहेत फलंदाज आणि तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात मात्र स्ट्रायकर एंडला बाद होत आहेत ते वैभव. सो डाव संपतोय. एंड ऑफ फर्स्ट इनिंग बनला गेला. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी माफक 3 षटकात, अर्थातच 18 चेंडूत 18 धावेची गरज टीम जनमान बांधिवलीला. चला, संघर्ष 11 गवाली टीम आपण मेन सेटच्या समोर या. संघर्ष 11 गवाली टीम, ऑल स्क्वॉडला रिक्वेस्ट आहे आपण मेन सेटच्या दिशेने या लगेचच. यानंतर सामना संपल्यानंतर लगेचच आपण क्वार्टर फायनल कव्हर करतोय. संघर्ष 11 गवाली आणि त्यांच्या विरोधात ऑनगोईंग मॅच मधील विनर. चला, ओपनर्स पाठवा टीम जनमान बांदिवली. पहिल्या डावात 17 धावा बनलेल्या आहेत, 18चं टार्गेट आहे. मात्र बॉलिंग युनिट जयगावदेव झोगरेवाडीचं देखील जबरदस्त आहे. रंगेला सामना सेकंड इनिंगला देखील तितकीच रंजकता येणार आहे. ओम भोईर आघाडीला आणि त्याची सोबत देतोय समीर भोईर. हे दोन्ही ओपनर्स आता दाखल होत आहेत. गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली, अप्रतिम कामगिरी राहिली ती पहिल्या डावात समीर भोईरची, वैभव भोईरची, नयन भोईरची. मात्र आता सलामीवीरांकडून देखील अपेक्षा आहेत टीम जनमान बांदिवलीच्या समर्थकांना, हितचिंतकांना, शुभचिंतकांना. मेन स्ट्रेचर सध्या त्यांच्या पाठीराख्यांनीच भरलेलं आहे. गेम इज ऑन. सामना सुरू होतोय, दुसरा डाव सुरू होतोय. सेकंड इनिंगला सुरुवात. करण गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत, तर समीर आणि त्याची सोबत देतोय ओम.
सेकंड इनिंग होते सुरू, डाव सुरू होतोय दुसरा. मॅच इज ऑन. दुसरा डाव सुरू होतोय. करण बॉलिंग मार्कवर, स्ट्रायकर इनला तयार होतोय समीर. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल, वाईड बॉल. गाईडलाईनच्या फार बाहेर या चेंडू, तेच सांगतायत, तेच निर्देशित करतायत मुख्य पंच सागर कापडी सर. वाईड बॉल, एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धावेनं मात्र महत्वाच्या सामन्यात जनमान बांदिवली क्रिकेट संघाचं खातं खुलं झालेलं आहे. डावाचा शुभारंभ होतोय. यावेळेला उडवलाय बॉल मिड ऑफ आतमध्ये, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसऱ्या टप्प्यानिशी सीमा पार, चौकार. समीर भोईरचं वैयक्तिक खातं खुलं होतंय. सांघिक धावफलक पुढे मार्गस्थ होतोय ते 5 धावा धावफलकावर. 5 ऑन बोर्ड. यावेळेला टॅप केलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, पण त्याच्या डोक्यावरून चेंडू मागे आलाय. थोडी मिसफिल्ड, थोडं मिस जजमेंट. एक धाव आणि सिंगल धाव्यानं सध्या धावसंख्या एकूण अंकी झाली ती 6. 6 ऑन बोर्ड. संघर्ष 11 गवाळे संघ संपूर्ण स्क्वॉड टॉस कॉबॉस कक्षात उपस्थित झालेला आहे. कॅमेरा देखील त्यांच्याकडेच फोकस आहे. आज अप्रतिम कामगिरी या टीमकडून झालेली आहे. या वेळेला बॉल हवे ते फिल्डर पोहोचतोय. झेल संपादित ओम भोईर बाद. करणला पहिलं सुयश, तर 6ला पहिला धक्का टीम जय हनुमान बांदिवलीला. नवीन बॅटर नयन दाखल झालेले आहेत. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, मात्र एक धाव रोखता आली नाही. पंचांचा लेग बायचा सिग्नल. पायावरती बॉल आदळतोय. वेग चांगला होता या बॉलवर, त्याच कारणास्तव चांगलं मिडलिंग, चांगलं टायमिंग करता आलं नयनला. मात्र एक धाव लेग बायच्या स्वरूपात आणि धावसंख्या पोहोचली पुढे ती 7 या आकड्यावर. आता विजयासाठी 11 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये 14 चेंडू बाकी आहेत. चॉप केलाय बॉल, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर, कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल आता सुटलेला आहे. आणि सध्या या मॅच मध्ये समीर भोईरला मिळते जीवनदान. आयुष्यमान भवचा आशीर्वाद सध्या त्याला प्रदान होतोय. सिंगल धाब्यानं सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली आहे ती 8. 8 ऑन बोर्ड. या बोलेला ड्राईव्ह केलाय बॉल, लॉंगॉनला फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप. एक धाव, दुसरीचा प्रयत्न पण नकार आता नयननं दिलाय. समीरचा कॉल तर सुरूच होता, पण एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अंती आपण बघत आहोत बनलेल्या आहेत त्या 9 धावा
आता विजयासाठी 12 चेंडू आणि आवश्यकता ती 9 धावेची. वैभवला आता गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. नयनकडे स्ट्राईक असेल, समीर असेल नॉन स्ट्रायकर एंडला. 12 चेंडू 9 धावा आहे. समीकरण थोडं फास्ट खेळा. जयगावदेव झुगरेवाडी ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये जबरदस्त सहकार्य तुमचं संयोजक समितीला लाभलेलं आहे. पण आता या सामन्यात टाइम जास्त स्पेंड करू नका. 12 चेंडू 9 गोलंदाज तयार होत आहेत. वैभव वेळ जास्त खर्च होतोय मित्रा, थोडी घाई कर. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटं तुम्ही लावलेली आहेत टाकण्याकरता. बरोबर 1:51 पहिला बॉल पडला होता. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल. वायडेश मिडवनला फिल्डर उपस्थित होता, यासाठी मिसफील्ड. सेकंडचा कॉल आहे आणि आता दुसरी धाव देखील बनताना दिसेल. थोडा बॉल बाजूला गेला, डीपमध्ये खराब कामगिरी झाली. दुसऱ्या धावेची जी संधी त्याच कारणासह बनली होती आणि सध्या त्या संधीचं सोनं होतंय. 2 धावा 2 धावेसहित सध्या एकूण धावा बनलेल्या आहेत त्या 11. यावेळेला हेलिकॉप्टर समोर ड्राईव्ह केला, लॉंगॉनला फिल्डर आले, चांगलं बॅकअप. एकच धाव दुसरीचा प्रयत्न पण नकार आता समीरनं दिला. सो 12 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 10 चेंडू आणि आता 6 धावेची आवश्यकता आहे. पाहिजे मॅच विनिंग सिक्सर समीर भोईरच्या बॅटमधून येईल का? आपल्या स्टाईलनं आपल्या शैलीनं तो सामना फिनिश करेल का? क्वार्टर फायनलमध्ये दाखल होण्यासाठी अवघ्या 6 धावेची गरज आहे. शॉर्ट बॉल शफल झाले, सफल फटका, लॉंग लेगला मॅच विनिंग सिक्सर. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो आता त्या चर्चेला उदाहरण आलंय. सामना फिनिश. MS धोनी स्टाईलनं षटकारांना सामना संपवलाय. समीरनं बक्षीसपात्र फेरीत दाखल झालाय. संघ जनमान बांदिवली तर पराभव पत्करून आता स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागलेला आहे जयगावदेव झुगरेवाडीला. अभिनंदन बांदिवली, हार्डलक झुगरेवाडी. दोन्ही टीमला विनंती आहे हँडशेक करा आणि तदनंतरच हे मैदान तुम्हाला सोडायचं आहे. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार यानंतर आपण जाहीर करतोय. ज्यांना पहिल्या षटकात भेदक गोलंदाजी केली त्याच्या गोलंदाजीचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला. अवघ्या 2 धावा देत ज्यांना निर्णायक पहिल्या डावात इकॉनॉमिकल कामगिरी केली आणि रनचेस करत असताना 4 चेंडू